Hello friends, good morning all of you. Is my voice audible to everyone? आवाज येतो का माझा सगळ्यांना? Yes, sir. Okay, fine. So today, instead of professional communication, we people are going to have the lecture of democracy, elections and good governance. Okay. तर या डेमोक्रेसी इलेक्शन्स आणि गुड गव्हर्नन्स साठी आपल्याकडं आज संतोष मते सर म्हणून आलेले आहेत. तर संतोष मते सर हे राज्यशास्त्र विभागामध्ये प्रोफेसर आहेत आणि सध्या ते कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत. तर संतोष मते सर, तुमचं स्वागत करतो मी या क्लासमध्ये. आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की यू पीपल जस्ट लिसन केअरफुली आणि पे अटेन्शन. मते सर, आवाज येतोय का? हो सर. हा सर, सुरू करू शकता तुम्ही सर. ओके सर, ओके. गुड मॉर्निंग टू ऑल. गुड मॉर्निंग सर. तर लोकशाही निवडणूक आणि शासन हा जो आपला सब्जेक्ट आहे तो विद्यापीठाने प्रथम वर्षासाठी कंपल्सरी केलेला आहे. हा सब्जेक्ट जर तुम्ही पास नाही झाला तर तुम्ही तुमची जी इंजिनिअरिंगची डिग्री मिळवत आहात तुम्हाला विद्यापीठ बहाल करणार नाही. त्यामुळं हा जो सब्जेक्ट आहे सब्जेक्टकडे आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. या विषयाविषयी परीक्षा कशा पद्धतीने असेल याच्याविषयी थोडक्यात मी माहिती आपल्याला देतो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपली जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम असेल. याच्यामध्ये तुम्हाला पास होण्यासाठी 20 गुणांची आवश्यकता असणार आहे. त्याच्यामुळं कमीत कमी 20 गुण आपल्याला या सब्जेक्टमध्ये पडणं अत्यंत गरजेचं आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर लोकशाही निवडणुका आणि सुशासन या पेपरमध्ये जर आपण अभ्यास विचार केला तर 3 प्रकरणांचा प्रामुख्याने अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे लोकशाही. दुसरं प्रकरण आहे त्याच्यामध्ये निवडणुका. याच्यामध्ये ग्रामीण आणि नागरी या दोन्हीच्या निवडणुका कशा पद्धतीने होतात याच्याविषयीची माहिती पाहिजे आहे. आणि त्याच्यानंतर जो तिसरा टॉपिक आहे आपल्या याच्यामध्ये सुशासन, त्याला आपण गुड गव्हर्नन्स असं म्हणतो. या सुशासनाविषयीची माहिती आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहिजे आहे, या टॉपिक मध्ये पाहिजे आहे. तर आपण सुरुवात करत आहोत. पहिला जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे लोकशाही, त्याला आपण डेमोक्रेसी असं म्हणतो. तर आपण जर पाहिलं तर लोकशाहीची सर्वसामान्यपणे जर आपण व्याख्या केली तर लोकशाही म्हणजे लोकांची असणारी सत्ता असा त्याचा अर्थ आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. आणि लोकशाही ही जी संज्ञा आहे ही संज्ञा 2 ग्रीक शब्दांपासून तयार झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे तो म्हणजे डेमॉस, त्याला आपण लोक म्हणतो. आणि दुसरा शब्द आहे क्रिएट्स म्हणजे सत्ता. या डेमॉस आणि क्रिएट्स या 2 ग्रीक शब्दांपासून लोकशाही या शब्दाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आपण जर पाहिलं तर प्राचीन ग्रीक नगर राज्यांमध्ये लोकांची प्रत्यक्ष सत्ता असलेली आपल्याला दिसून येते. लोक जे आहेत ते प्राचीन ग्रीक नगर राज्यांमध्ये या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जो राज्यकारभार चालवला जातो त्या राज्यकारभारामध्ये जे आहे ते प्रत्यक्षपणे सहभागी होत असत. परंतु आज जर आपण पाहिलं या आधुनिक युगामध्ये 21व्या शतकाचा जर आपण विचार केला लोकशाहीमध्ये, तर या लोकशाही व्यवस्थेमध्ये जो आहे तो आपण स्वतः काय आहे तर लोक जे आहेत ते या प्रशासन व्यवस्थेमध्ये सहभागी प्रत्यक्षपणे होत नाहीत, तर ते काय होत आहेत अप्रत्यक्षपणे सहभागी होत असलेले आपल्याला दिसून येतात. आपण लोकशाहीची जर एक व्याख्या पाहिली तर अब्राहम लिंकन हे जे राज्यशास्त्राचे विचारवंत आहेत त्यांनी लोकशाहीची एक साधी आणि सोपी व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की लोकशाही म्हणजे लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेलं शासन म्हणजेच काय आहे लोकशाही होय. म्हणजेच काय तर पहा, आपणच निवडून दिलेले लोक
आपल्यासाठी आपल्या माध्यमातून काय करतात, शासन चालवतात. त्याला काय म्हटलं जातं, लोकशाही असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. एकूणच जर आपण अभ्यास करायचा विचार केला तर लोकशाही हा जो घटक आहे तो या लोकशाहीमध्ये सामाजिक आणि आर्थिक जी समानता आहे ती आर्थिक समानता प्रस्थापित करण्यासाठी सर्व समाजामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींना काय आहे तर विकासाची समान संधी दिली जाते. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर निवडणुकीमध्ये मतदान करणं असेल, या निवडणुकांमध्ये सहभागी होणं असेल, त्याचबरोबर विविध प्रकारच्या निवडणुका लढविणे असेल, शासन व्यवस्थेवरती टीका करायची असेल, अशा पद्धतीनं लोकांना आहे तर याच्यामध्ये विकासाची समान संधी दिलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर व्यक्ती कोणत्या जातीचा आहे, व्यक्ती कोणत्या धर्माचा आहे किंवा व्यक्ती कोणत्या ठिकाणी जन्मलेला आहे, याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे भेदभाव न मानता सर्व व्यक्तींना राजकीय, सामाजिक असेल त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रामध्ये समानतेची वागणूक जी आहे ती या लोकशाही व्यवस्थेमध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. आपण जर पाहिलं तर या लोकशाहीचा जो विकास जो आहे तो विकास कुठे झाला किंवा कशा पद्धतीनं ही लोकशाही व्यवस्था निर्माण झाली याच्याविषयी जर आपण अभ्यास करायला घेतला तर आपण जर पाहिलं तर जो प्राचीन ग्रीक नगरराज्य होती, या प्राचीन ग्रीक नगरराज्यांमध्ये सुरुवातीला ही जी लोकशाही प्रशासन व्यवस्था आहे ही लोकशाही प्रशासन व्यवस्था अस्तित्वामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. ग्रीक विचारवंत जे आहेत त्याच्यामध्ये हेरोडोटस असेल किंवा अरिस्टॉटल असतील, यांच्या विचारांमधून सुरुवातीच्या काळामध्ये हे लोकशाही संबंधीचे विचार जे आहेत ते विचार या दोन राजकीय विचारवंतांच्या विचारांमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. आपण जर विचार केला तर स्पार्टा हे जे ग्रीक नगरराज्य आहे, या स्पार्टा ग्रीक नगरराज्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही हा प्रकार अस्तित्वामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आधुनिक काळामध्ये जर आपण विचार केला तर 17व्या शतकापासून लोकशाहीचा खऱ्या अर्थानं विकास झालेला आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये 1689 सालचा बिल ऑफ राईट्स, या बिल ऑफ राईट्सच्या संधीनं प्रजेला अधिकार प्राप्त होऊन इंग्लंडमध्ये लोकशाही विकसित झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर फ्रान्समध्ये 1789 मध्ये क्रांती झाली आणि या क्रांतीच्या माध्यमातून फ्रान्समध्ये 1789 साली अस्तित्वात असणारी राजेशाही प्रशासन व्यवस्था तिथून उलथवून टाकण्याचं काम या लोकांनी केलं आणि त्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर आपण जर पाहिलं तर 1789 साली या फ्रान्समध्ये काय आहे तर लोकशाही प्रशासन व्यवस्था अस्तित्वामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. ह्या लोकशाही प्रशासन व्यवस्थेची काही तत्वे आहेत, त्या तत्वांविषयी आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याच्यामध्ये पहिलं जर तत्व पाहिलं आपण तर लोकांच्या सहमतीतून चालणारं शासन म्हणजे लोकशाही. आपण जर पाहिलं तर लोकशाही प्रशासन व्यवस्था जी आहे ही प्रशासन व्यवस्था लोकांच्या सहमतीमधून चालत असते. म्हणजेच तुम्ही म्हणाल लोकांच्या सहमतीमधून म्हणजे काय, तर आपण निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी असतात म्हणजेच काय आहे तर जे लोक राज्यकारभार करतायत, राज्यकर्ते आहेत, त्या राज्यकर्त्या वर्गाकडे जर पाहिलं आपण तर आपण त्यांना निवडून दिलेलं असतं. म्हणजेच आपली सहमती जी आहे किंवा आपण दिलेला त्यांना जो अधिकार आहे तो अधिकार त्यांना आहे. त्याच्यामुळे काय लोकांची सहमतीच्या माध्यमातून त्या लोकशाही प्रशासन व्यवस्था कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकशाही म्हणजे लोकांची सहमती आणि लोकांची टीका. म्हणजेच आपण काय करतो तर या प्रशासन व्यवस्थेला आपण काय करतोय सहमती देत असतो. परंतु जर ही प्रशासन व्यवस्था लोकप्रशासनाची व्यवस्थित चालत नसेल लोकशाहीमध्ये तर आपण काय करत असतो, समाजामध्ये असणारे व्यक्ती त्या प्रशासन व्यवस्थेवरती काय करत असतात, टीका करत असतात. आणि या दोन्हीच्या माध्यमातून चालणारी जी व्यवस्था असते ती शासन प्रणाली असते, त्याला आपण काय म्हणत असतो, लोकशाही असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचं जे तत्व आहे ते म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य. आपण जर पाहिलं तर लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य अत्यंत महत्वाचं असतं. आपण जर उदाहरण घेतलं तर आपण जे शिक्षण घेतो आहे ते पण काय आहे तर शैक्षणिक स्वातंत्र्य आपल्याला असल्यामुळं याच्यामध्ये आपण काय करतो आहे तर शिक्षण घेतो आहे. त्याबरोबर आपल्याला विविध अधिकार जे आहेत ते भारतीय राज्यघटनेने दिलेले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये वैचारिक स्वातंत्र्य असेल, त्याच्यानंतर तुमचं फिरण्याचं स्वातंत्र्य असेल किंवा तुमची जी विविध घटक आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या स्वातंत्र्यांच्या माध्यमातून व्यक्तीला काय आहे तर लोकप्रशासन
जे चालवत असताना त्या लोकशाहीमध्ये हे अत्यंत महत्वाचं असलेलं दिसून येतं. म्हणजेच पहा की प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी जन्माला येते त्यावेळी काय आहे तर त्या व्यक्तीला ती स्वातंत्र्य बहाल केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच हा जो स्वातंत्र्याचा अधिकार आहे हा स्वातंत्र्याचा अधिकार निसर्गदत्त असलेला आपल्याला दिसून येतो. आपण जर पाहिलं तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्य आवश्यक असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे व्यक्तीचा जर विकास करायचा असेल तर स्वातंत्र्य अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य हे जे तत्व आहे लोकशाहीचं हे अत्यंत महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. जे राजकीय विचार असं स्पष्ट करतात की समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा काय आहे की प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल त्या व्यक्तीला विचार करण्याचं आणि ते विचार प्रकट करण्याचं स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असलं पाहिजे. तरच ती व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास होईल. अशा प्रकारचे विचार राजकीय विचारवंत जे.एस. मिल आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर पुढचं तत्व आहे ते म्हणजे समता, इक्वॅलिटी. याच्यावर आपण पाहिलं तर लोकशाही शासन व्यवस्था जी आहे ही समतेच्या तत्वावर आधारित असलेली दिसून येते. आहे या वंशाचा आहे किंवा त्याचा जन्म ठिकाण कुठला आहे याच्यावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव न मानता प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये विकासाची समान संधी दिली जाते आणि कायदा जो आहे या कायद्यापुढे सर्वजण समान असून त्याच्यामध्ये सर्वांना काय आहे समानतेची वागणूक दिलेली आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये हेरॉल्ड लास्की हे राजकीय विचारवंत असं म्हणतात की लोकशाही समाजामध्ये स्वातंत्र्य आणि समानता या दोन गोष्टी आवश्यक आहेत. समाजामध्ये किमान स्थापित होणं अत्यंत गरजेचं आहे. हेरॉल्ड लास्की मांडताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर पुढचं जे तत्व आहे ते म्हणजे बंधुता. याच्यामध्ये आपण पाहिलं तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी लोकशाहीची 3 प्रमुख लक्षणं मानली जातात. त्याच्यामध्ये मग व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती विकास यांचं संरक्षण आणि रक्षण करण्यासाठी समता आवश्यक असते. आणि समतेचं तत्व स्वीकारत असताना आपण जर पाहिलं तर समानतेची वागणूक देताना बंधुत्व हे जे तत्व आहे या तत्वाची गरज असलेली आपल्याला दिसून येते. लोकशाहीतील आपण जर पाहिलं तर लोकशाहीतील प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचे स्वातंत्र्य जे आहे किंवा त्याचे जे हक्क आहेत त्या हक्कांविषयी आदर असणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर पुढचं तत्व आहे ते म्हणजे जनतेचे सार्वभौमत्व. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकशाही प्रशासन व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर जनतेचे सार्वभौमत्व या प्रशासन व्यवस्थेमध्ये आवश्यक असलेलं अभिप्रेत असलेलं आपल्याला दिसून येतं. मी बघा म्हटल्याप्रमाणे की लोकशाही म्हणजे काय आहे तर लोकांनी चालवलेलं जे राज्य आहे त्याला लोकशाही असं म्हणतात. आणि या लोकशाहीमध्ये किंवा या प्रशासन व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष जनता जी आहे ती राज्यकारभारामध्ये कधीही भाग घेत नाही. तर ती काय आहे तर अप्रत्यक्षपणे लोकशाहीमध्ये जनतेनं जे आपण जे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात ते प्रतिनिधी जनतेला डोळ्यासमोर ठेवून किंवा समोर ठेवून राज्यकारभार करत असतात. म्हणजेच काय आहे तर याच्यामध्ये जनता जी आहे ती जनता सार्वभौम असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचं तत्व आहे ते म्हणजे बहुमताचं शासन. तुम्ही म्हणाल आता बहुमताचं शासन म्हणजे काय तर आपण जर पाहिलं तर लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये एखाद्या राजकीय पक्षाला प्रशासन व्यवस्था किंवा राज्यकारभार करायचा असेल तर त्या पक्षाला काय आहे बहुमत असणं गरजेचं आहे. आपण जर 2019च्या महाराष्ट्र विधानसभेचा विचार केला तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 पैकी 145 मॅजिक फिगर जी आहे ती फिगर जो राजकीय पक्ष गाठेल त्या राजकीय पक्षाला सत्ता स्थापन करता येते. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 106 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. त्याच्यानंतर 44 आमदार काँग्रेसचे आले, 54 आमदार राष्ट्रवादीचे आले आणि 56 आमदार काय झालेले आहेत शिवसेना या राजकीय पक्षाचे निवडून आले. त्याच्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला 145 हा जो बहुमताचा आकडा आहे हा बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्याच्यामुळं 3 राजकीय पक्षांनी एकत्र येऊन म्हणजेच काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल या 3 राजकीय पक्षांनी एकत्र येऊन 145 हा बहुमताचा आकडा पार केला आणि त्यांचं शासन जे आहे ते आलेलं आहे. म्हणजेच काय तर बहुमत असल्याशिवाय शासन व्यवस्था किंवा प्रशासन चालत नाही किंवा त्या राज्यकारभार जो आहे तो एखाद्या राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला करता येत नाही.
मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकप्रतिनिधींची निवड असेल, मंत्रिमंडळाची निवड असेल, पंतप्रधानाची निवड असेल किंवा अध्यक्षाची एखाद्या निवड असेल, अशा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये बहुमताने होत असतात. म्हणजे बहुमत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं तत्व आहे ते म्हणजे कायद्याचे अधिराज्य. लोकशाही शासन व्यवस्था जी आहे, त्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये मी मगा म्हटल्याप्रमाणे कायद्यासमोर सर्व व्यक्ती ज्या आहेत त्या सर्व व्यक्ती समान आहेत. म्हणजेच लोकशाही राज्यामध्ये कोणतीही व्यक्ती त्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ नसते. मग एखादा गुन्हा शासकीय अधिकाऱ्याने केला असेल आणि तोच गुन्हा जर सर्वसामान्य व्यक्तीने केला असेल तर त्या दोघांनाही मिळणारी शिक्षा जी आहे ती शिक्षा काय आहे, समान असते. म्हणजेच काय आहे की कायद्यापुढे भेदभाव न मानता सर्वांना समान मानलं जातं. अशा प्रकारचं हे लोकशाहीचे तत्व आहे. त्याच्यानंतर पुढचं तत्व आहे की म्हणजे विकेंद्रीकरणाचे तत्व. लोकशाही शासन व्यवस्था जी आहे या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये या विकेंद्रीकरणाच्या तत्वाला अत्यंत महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय तर ह्या विकेंद्रीकरणाच्या तत्वामुळे जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये जास्तीत जास्त नागरिक हे जे आहेत हे राज्यकारभारामध्ये सहभागी होत असतात. आणि आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत जी सत्ता आहे त्या सत्तेचं विभाजन झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय तर विकेंद्रीकरण झालेलं दिसून येतं. एखादा विभाग समजा आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्याचा सरकार जर चालवायचं असेल तर त्याच्यामध्ये विविध प्रकारचे विभाग पाडले जातात. मग त्याच्यामध्ये अर्थ असेल, सहकार असेल, त्याच्यानंतर तुमचं गृह खातं असेल किंवा त्याच्यानंतर समाज कल्याण असेल किंवा कुटुंब कल्याण असेल, त्याचबरोबर महिलांसाठी वेगळं खातं असेल किंवा रेल्वे खातं वेगळं असेल. अशा प्रकारची जी वेगवेगळी खाती असतात ती सत्ता जी आहे ती या खात्यांच्या माध्यमातून काय केलेली असते, विखुरलेली असते आणि याच्या माध्यमातून शासन जे आहे ते शासन चालवलं जातं. जर समजा केंद्रीकरण झालं म्हणजेच एकाच व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता दिली गेली तर ती सत्ता काय आहे तर सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये विकेंद्रीकरण हे जे तत्व आहे हे तत्व महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर जे शेवटचं तत्व आहे याच्यामध्ये ते म्हणजे जबाबदार शासन पद्धती. लोकशाही शासन व्यवस्था ही जी आहे ही लोकांना जबाबदार असते. कारण ही जी लोकशाही शासन व्यवस्था बनलेली असते ती लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ही जी लोकशाही शासन व्यवस्था आहे ही लोकशाही शासन व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळं लोकशाहीमध्ये जर आपण पाहिलं तर शासन संस्था जी आहे ती शासन संस्था जबाबदारीने कारभार करत असते. आणि सामान्यतः जर आपण विचार केला तर संसदीय लोकशाही शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असं म्हणतात. म्हणजे संसदीय लोकशाही व्यवस्था जी आहे जिथं संसद श्रेष्ठ आहे त्या लोकशाही शासन व्यवस्थेला जबाबदार शासन पद्धती असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं ही जी लोकशाहीची तत्व आहेत ही लोकशाहीची तत्व याच्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर लोकशाही जी आहे ह्या लोकशाहीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडत असलेले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी त्याला आपण प्रत्यक्ष लोकशाही म्हणतो आणि दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये तो म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, त्याला आपण प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणतो. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष लोकशाही याच्याविषयी जर आपण माहिती पाहिली, मी सुरुवातीला सांगितलं होतं प्रकरणाचा परिचय करून देत असताना की ही जी प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्था आहे या लोकशाही व्यवस्थेमध्ये लोक जे आहेत ते प्रत्यक्षपणे सहभागी होत होते. याच्यामध्ये प्राचीन ग्रीक नगर राज्य जी होती या प्राचीन ग्रीक नगर राज्यांमध्ये प्रत्यक्ष अशा प्रकारची लोकशाही शासन व्यवस्था होती. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रोफेसर गार्नर जे राजकीय विचारवंत आहेत ते असं म्हणतात की राज्याची इच्छा लोकांच्याकडून प्रत्यक्षात आणि त्वरित प्रकट होणं त्यास प्रत्यक्ष लोकशाही असे म्हणतात. ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अथेन्स नगर राज्य जे होतं त्या अथेन्स नगर राज्यामध्ये प्रत्येक प्रौढ ग्रीक नागरिकाला राज्यकारभारामध्ये भाग घेता येत असे. परंतु स्त्रिया असतील, गुलाम असतील किंवा परकीय असतील यांना राज्यकारभारामध्ये भाग घेता येत नव्हता. लोकशाही जर आपण मूल्यमापन करायचा विचार केला तर प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये नागरिक जे आहेत ते जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने राज्यकारभारामध्ये भाग घेतात. कारण त्यांनी आपलं जे जीवन आहे ते आपलं जीवन राज्याला अर्पण केलेलं असतं. त्याच्यामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जर आपण पाहिलं
तर आपल्या आवडीप्रमाणे कार्य करण्याची संधी दिलेली दिसून येते. त्याच्यामुळे लोक जे आहेत प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभागी होत असलेले आपल्याला दिसून येतात. या आधुनिक काळामध्ये जर आपण विचार केला तर स्वित्झर्लंड हे जे राज्य आहे, स्वित्झर्लंड देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाही हा शासनाचा प्रकार जो आहे तो शासनाचा प्रकार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये स्वित्झर्लंडमध्ये जर आपण पाहिलं तर जनमत प्रदर्शन असेल, उपक्रम असेल, प्रत्यावर्तन असेल आणि सार्वमत असेल, या 4 लोकशाही नियंत्रणाचे जे मार्ग आहेत, ह्या लोकशाही नियंत्रणाच्या मार्गाच्या माध्यमातून या स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही जी प्रशासन व्यवस्था आहे, त्या प्रशासन व्यवस्थेच्या नियंत्रणासाठी काही मार्ग आपल्याला वापरावे लागतात. त्याच्यामध्ये पहिला जो प्रत्यक्ष लोकशाही नियंत्रणाचा मार्ग आहे तो म्हणजे जनमत प्रदर्शन, याला आपण रेफरंडम असं म्हणतो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कायदेमंडळ जे आहे त्या कायदेमंडळाकडून मंजूर झालेली काही विधेयक असतील, ती विधेयकं राज्यातील नागरिकांच्या पुढे ठेवली जातात आणि नागरिकांना ती विधेयकं मान्य आहेत का नाही हे पाहून त्या विधेयकाचं जे आहे ते कायद्यामध्ये रूपांतर केलं जातं. याला जनमत प्रदर्शन असं म्हणतात. म्हणजेच काय आहे तर एखादा कायदा तयार करत असताना तो कायदा जो आहे तो कायदा लोकांना मान्य आहे का नाही हे पाहून त्या कायद्याचे विधेयकामध्ये रूपांतर केलं जातं, विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर केलं जातं. याला जनमत प्रदर्शन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो नियंत्रणाचा मार्ग आहे तो म्हणजे उपक्रम किंवा त्याला आपण जनोपक्रम असं म्हणतो. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं ज्यावेळेस जनतेकडून कायदे निर्मिती संबंधीच्या सूचना केल्या जातात, म्हणजेच एखादा कायदा करण्यासंबंधीच्या सूचना या जनतेकडून प्रशासन व्यवस्थेला दिल्या जातात, तेव्हा कायदे मंडळाच्या जनतेच्या विनंतीनुसार कायदे मंडळ काय करत असतं, एखादं विधेयक मंजूर करत असतं. त्याला काय म्हटलं जातं, जनोपक्रम असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर राज्यातील विशिष्ट नागरिक जेव्हा एखाद्या कायद्याच्या निर्मितीबाबत कायदे मंडळाला विनंती करतात आणि त्यावेळेस कायदे मंडळ जे आहे ते त्याच्यानुसार कायदा पास करत असते, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, जनोपक्रम किंवा उपक्रम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो याचा मार्ग आहे तो म्हणजे प्रत्यावहन, त्याला आपण रिकॉल असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जनतेने जे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, म्हणजे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी जर बेजबाबदारपणे वागू लागले तर त्यांना विशिष्ट मतदारसंख्येनं त्या पदावरून परत बोलवलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, प्रत्यावहन असं म्हणतात. म्हणजेच राज्यातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांना एखाद्या लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमतेविषयीची जर खात्री पटली किंवा खात्री झाली की हा एखादा लोकप्रतिनिधी व्यवस्थितपणे काम करत नाही, तर त्या व्यक्तीला त्या पदावरून हटविण्याचा अधिकार नागरिकांना या प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्थेमध्ये आहे. त्याला आपण प्रत्यावहन असं म्हणतो. त्याच्यानंतर जो चौथा याचा मार्ग आहे तो म्हणजे सार्वमत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये एखाद्या विशिष्ट महत्वाच्या प्रश्नावरती जनतेचं प्रत्यक्ष मत आजमाविणे आणि लोकमतानुसार निर्णय घेतला जातो, त्याला काय म्हणतात, सार्वमत असे म्हणतात. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सार्वमताचा जो निर्णय आहे हा निर्णय लोकमताचा निर्णय असतो. त्याच्यामुळं सार्वमताचा निर्णय जो आहे तो बंधनकारक असलेला आपल्याला दिसून येतो. एकूणच जर आपण पाहिलं तर या सार्वमताचं जर उदाहरण द्यायची झाली तर काही प्रश्न जे आहेत अवघड असणारे प्रश्न सुद्धा या सार्वमताच्या माध्यमातून सुटलेले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये नेपोलियन बोनापार्टने 1799 मध्ये सार्वमताचा अवलंब केला होता. त्याच्यानंतर हिटलरने 1933 मध्ये या सार्वमताचा अवलंब करून जर्मनी जो राष्ट्र आहे हे राष्ट्र लीग ऑफ नेशन्स मधून बाहेर पडलं. त्याच्यानंतर भारतामध्ये गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवण्याबाबत सार्वमत घेण्यात आलं. त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीच्या वेळी जो सिलेट जिल्हा आहे या सिलेट जिल्ह्याच्या विभाजनासंबंधी सार्वमत घेण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये जी प्रत्यक्ष लोकशाही होती त्या प्रत्यक्ष लोकशाहीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम या 4 मार्गांच्या माध्यमातून होत होतं. आणि अशाच पद्धतीची प्रशासन व्यवस्था आजही 21व्या शतकामध्ये स्वित्झर्लंडमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जो दुसरा प्रकार आहे लोकशाही प्रशासन व्यवस्थेचा तो म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही.
याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वाढती लोकसंख्या आणि क्षेत्रफळ या दृष्टीनं मोठ्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर या मोठ्या देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्था राबवणं अशक्य झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर चीन सारख्या देशाची लोकसंख्या जवळजवळ 140 ते 145 कोटीच्या घरामध्ये आहे आणि भारतासारख्या देशाची जर आपण लोकसंख्येचा विचार केला तर आज आपण 130 ते 135 कोटीच्या घरामध्ये आहोत. मग इतक्या मोठ्या लोकांना प्रत्यक्ष लोकशाही प्रशासन व्यवस्थेमध्ये सहभागी होता येत नसल्यामुळं 21व्या शतकामध्ये जर आज आपण विचार केला तर जवळजवळ 99% देशांनी जगामध्ये या प्रातिनिधिक लोकशाही प्रशासन व्यवस्थेचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय आहे तर अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधी या प्रशासन व्यवस्थेमध्ये कारभार करत असतात आणि यांच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्था किंवा प्रशासन व्यवस्था चालली जाते. त्याला काय म्हटलं जातं? प्रातिनिधिक लोकशाही असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी लोकशाही व्यवस्था आहे या लोकशाही व्यवस्था वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. इंग्लंड, अमेरिका असेल किंवा भारत असेल, फ्रान्स असेल, जर्मनी, जपान या देशांमध्ये प्रातिनिधिक लोकशाही असलेली आपल्याला दिसून येते. आज जर आपण विचार केला तर जगातील जवळजवळ 2/3 जे देश आहेत त्या 2/3 देशामध्ये लोकशाही प्रशासन व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इंग्लंड असेल किंवा फ्रान्स असेल, इंग्लंड असेल आणि भारत असेल या देशांमध्ये संसदीय लोकशाही व्यवस्था असलेली दिसून येते. म्हणजेच काय तर संसद जी आहे आपली ते संसद श्रेष्ठ असलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा ही जी संसदेची आपली 2 गृह आहेत ही 2 गृह सर्वश्रेष्ठ असलेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर अमेरिका, फ्रान्स या देशांमध्ये अध्यक्षीय लोकशाही शासन व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर स्वित्झर्लंड सारख्या राज्यामध्ये संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धतीची याच्या दोन्हीच्या माध्यमातून जी संमिश्र शासन पद्धती आहे ही संमिश्र शासन पद्धती असलेली दिसून येते. त्याच्यानंतर पाकिस्तान या राष्ट्रामध्ये नियंत्रित लोकशाही असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं जे आहे ते प्रत्येक राष्ट्राने वेगवेगळ्या लोकशाही शासन व्यवस्थांचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर भारतामध्ये जर आपण पाहिलं तर जी संसदीय लोकशाही आहे ती भारतीय घटनेच्या सरनाम्याचा जर आपण विचार केला, जो भारतीय राज्यघटनेमध्ये जो सरनामा आहे घटनेचा त्या सरनाम्यामध्ये भारत आपण असं म्हणतो की भारत हे सार्वभौम लोकशाही समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकसत्ताक राज्य आहे. अशा पद्धतीची जी विचार आहे ती विचार या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतात. ही जी प्रातिनिधिक लोकशाही आहे या प्रातिनिधिक लोकशाहीचं जर आपण मूल्यमापन केलं तर या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये जर आपण पाहिलं तर या प्रातिनिधिक लोकशाहीचे काही गुण आहेत. त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण आणि व्यक्ती विकास याच्यामध्ये ही जी प्रातिनिधिक लोकशाही आहे किंवा अप्रत्यक्ष लोकशाही प्रशासन व्यवस्था आहे या लोकशाही व्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला आणि व्यक्ती विकासाला प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर या अप्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जे समतेचे तत्व आहे या समतेच्या तत्वाला प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सर्वांना समानतेची वागणूक जी आहे ती या अप्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये दिलेली दिसून येते. त्याच्यानंतर जबाबदार शासन पद्धती आणि कल्याणकारी राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर जे अल्पसंख्याक आहेत देशामध्ये असणारे त्या अल्पसंख्याक व्यक्तींना संरक्षण देण्याचे काम या अप्रत्यक्ष लोकशाहीच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अल्पसंख्याक लोक जे आहेत ज्या अल्पसंख्याक लोकांना विकासाची समान संधी दिलेली आपल्याला या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये दिसून येते. त्याच्यानंतर राजकीय ज्ञानाची प्राप्ती जी आहे ही राजकीय ज्ञानाची प्राप्ती या अप्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये नागरिकांना मिळत असते. त्याच्यामध्ये मग मतदान असेल, निवडणुका असतील किंवा शासनाला विरोध करणं असेल किंवा एखादी राजकीय संघटना स्थापन करणं असेल, एखादा राजकीय पक्ष असेल, एखादा दबाव गट असेल, अशा विविध माध्यमातून लोकांना जे आहे ते राज्यकारभाराचं ज्ञान मिळत असतं. आणि व्यक्तीचा नेहमीच जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दररोज राजकारणाशी संबंध हा लोकांचा येत असतो. आपण जर पाहिलं तर लोकशाही प्रशासन व्यवस्थेमध्ये
मतदानाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर निवडणुकांचा प्रचार करणं असेल, त्याच्यानंतर पक्ष लोकात राजकीय जागृती किंवा जाणीव निर्माण करून देत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे तर सत्तेचं विकेंद्रीकरण जे आहे ते या अप्रत्यक्ष लोकशाही प्रशासन व्यवस्थेमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय आहे तर, आणि ही जी अप्रत्यक्ष लोकशाही प्रशासन व्यवस्था आहे, ही प्रशासन व्यवस्था हा शासनाचा सर्वोत्तम प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. एकूणच जर आपण पाहिलं तर ही जी 21व्या शतकामध्ये जर आपण पाहिलं तर मी मग म्हटल्याप्रमाणे की देशाच्या लोकसंख्या वाढल्यामुळं सर्व व्यक्तींना प्रत्यक्षपणे राज्यकारभारामध्ये सहभागी होता येत नसल्यामुळं काय आहे तर ही जी अप्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्था आहे, त्या अप्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्थेचा अवलंब जवळजवळ जगातील 2/3 देशांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं लोकशाही शासन व्यवस्था जी आहे ती अप्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्था या जगामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर या लोकशाही शासन व्यवस्थेमधील पुढील जो घटक आहे तो म्हणजे मानवी. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जो काही मानवाचे हक्क असतील, आणि ही जी लोकशाही शासन व्यवस्था आहे, ही लोकशाही शासन व्यवस्था किती भागांमध्ये किंवा ती कोणकोणत्या घटकामध्ये आहे, त्याचं लोकशाहीचं जर विस्तार क्षेत्र जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये 3 प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे ते म्हणजे सामाजिक लोकशाही, दुसरा आहे तो म्हणजे आर्थिक लोकशाही, आणि तिसरा आहे तो म्हणजे राजकीय लोकशाही. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे सामाजिक लोकशाही. आपण जर पाहिलं तर समाजामध्ये जी समाज व्यवस्था आहे, त्या समाज व्यवस्थेची रचना जी आहे ती एखाद्या शिडीप्रमाणे असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये वरिष्ठ स्तर असेल, कनिष्ठ स्तर असेल, अशा प्रकारची रचना जी आहे ती रचना या समाजामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये सामान्यतः व्यवसाय असेल, वंश असेल, जात असेल, लिंग असेल किंवा पंथ असेल, संपत्ती, शिक्षण इत्यादी निकषांवरती जर आपण पाहिलं तर ही जी समाज व्यवस्था आहे, ही समाज व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. जेव्हा समाजामध्ये विषम व्यवस्था निर्माण होत असते तेव्हा सामाजिक अन्याय होऊ लागतो, तेव्हा लोक सामाजिक न्यायाची अपेक्षा करत असतात. तर आपण जर पाहिलं तर ही जी लोकशाही शासन व्यवस्था आहे ही सामाजिक लोकशाहीमध्ये जर आपण पाहिलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये पण विस्तारलेली दिसून येते. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर व्यक्तीला केवळ राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य असून चालत नाही, तर त्या व्यक्तीला समाजामध्ये राहत असताना समानतेची वागणूक मिळणं अत्यंत गरजेचं असतं. त्या व्यक्तीला सामाजिक प्रतिष्ठा असणं गरजेचं असतं. सामाजिक दर्जा जो आहे त्या व्यक्तीचा, तो सामाजिक दर्जा असणं गरजेचं असतं. आणि याच्यामध्ये समाजामध्ये समानता निर्माण करण्यासाठी, मग समाजामध्ये असणारी गुलामगिरी व्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण पाहिलेलं आहे की महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील असतील, या लोकांनी ब्राह्मणेतर चळवळीमध्ये कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची चळवळ जी आहे ती चळवळ सुरू केलेली दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने या थोर महात्म्यांनी या किंवा थोर विचारवंतांनी काय केलेलं आहे तर समाजामध्ये सामाजिक विषमता जी होती ती विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न या सामाजिक लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे याच्यामध्ये तो म्हणजे आर्थिक लोकशाही. आपण जर पाहिलं तर आज आपण विज्ञानाच्या युगामध्ये वावरतो आहोत. 21व्या शतकामध्ये आर्थिक न्याय जो आहे, या आर्थिक न्यायाच्या संकल्पनेला महत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आपण जर पाहिलं तर सामान्यतः प्रत्येक व्यक्ती जी आहे, या समाजामध्ये वावरणारी प्रत्येक नागरिक जो आहे, तो आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय आहे तर त्याच्या ज्या अन्न, वस्त्र आणि निवारा या ज्या 3 मूलभूत गरजा आहेत, या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे, तो व्यक्ती याच्यामध्ये करत असतो. आपण जर पाहिलं तर समाजामध्ये उपलब्ध असणारी जी साधन सामग्री आहे, त्या साधन सामग्रीचं न्याय्यपणे वितरण करून व्यक्तीच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणं गरजेचं असतं. आणि याच्या माध्यमातूनच ही काय आहे आर्थिक लोकशाही जी व्यवस्था आहे ती उदयाला आलेली आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी आर्थिक न्यायाची जी कल्पना आहे, ती आर्थिक न्यायाची कल्पना कार्ल मार्क्स असतील, चार्ल्स फरियर असतील, या राजकीय विचारवंतांनी स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आर्थिक विषमता असेल, दारिद्र्य असेल, बेकारी असेल किंवा उपासमार असेल, ही आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण या कारणांमुळे
व्यक्तीचं आर्थिक स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच काय तर भांडवलशाही अर्थव्यवस्था असणाऱ्या विकसित प्रगतशील राष्ट्रामध्ये संपत्तीचं आणि उत्पादन साधनांचं जे आहे ते केंद्रीकरण मुठभर लोकांच्या हातामध्ये झालं दिसून येतं. म्हणजेच काय तर प्रगतशील राष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण जर भारत देशाचा विचार केला तर जवळजवळ 90% संपत्ती जी आहे ती 7% लोकांच्या हातामध्ये असलेली दिसून येते आणि 93% लोकांकडे फक्त 10% संपत्ती असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे हे जे आर्थिक विषमता आहे ही आर्थिक विषमता नष्ट करण्याचे काम या आर्थिक लोकशाहीमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये जॉन रॉल्स हे जे राजकीय विचारवंत आहेत या राजकीय विचारवंतांनी वितरणवादी न्यायाची संकल्पना जी आहे ती संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. रॉल्स असं म्हणतात की सर्व समाजातील सर्व प्रकारची मालमत्ता उत्पादन आणि सार्वजनिक पद जे आहेत याचं समान वितरण जे आहे ते वितरण झालं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार या आर्थिक लोकशाहीमध्ये जॉन रॉल्स यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यानंतर जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजे राजकीय लोकशाही. लोकशाहीमध्ये जर आपण पाहिलं तर राजकीय न्याय हा न्यायाचा अत्यंत महत्वाचा प्रकार मानला जातो. राजकीय न्याय म्हणजे काय आहे तर व्यक्तींना त्याच्या राजकीय जीवनामध्ये स्वतंत्रपणे स्वेच्छेने सहभागी होण्याची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या राजकीय लोकशाहीमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. जॉन रॉल्स यांनी आपल्या अ थेअरी ऑफ जस्टिस या ग्रंथामध्ये राजकीय न्यायाचा पुरस्कार केलेला दिसून येतो. ते असं म्हणतात की व्यक्तीला सर्वात प्रथम स्वातंत्र्य प्राप्तीचा समान अधिकार मिळाला पाहिजे आणि हाच अधिकार जो आहे तो त्याच समाजातील इतर व्यक्तींना सुद्धा मिळाला पाहिजे. अशा प्रकारचा विचार जो आहे तो विचार जॉन रॉल्स मांडताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच राजकीय व्यवस्थेमध्ये जर पाहिलं आपण लोकशाहीमध्ये तर सर्व नागरिकांना समान राजकीय स्वातंत्र्याचा लाभ घेता येतो. त्याच्यामध्ये मी मगा म्हटल्याप्रमाणे धर्म, वंश, जात, लिंग, जन्म ठिकाण अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे तो राजकीय अधिकारामध्ये नागरिकांना न करता त्यांना सर्व जे अधिकार आहेत ते अधिकार प्राप्त होत असतात आणि याच्या माध्यमातून जे आहे ते राजकीय लोकशाही महत्वाचे असलेले आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे काय आहे तर हे जे लोकशाही प्रशासन व्यवस्थेचं जे विस्तार क्षेत्र आहे ते विस्तार क्षेत्र असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर जो आपला पुढचा घटक आहे तो म्हणजे भारतीय लोकशाही जी आहे त्या भारतीय लोकशाही समोर काही आव्हानं असलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय तर चॅलेंजेस जे आहेत ती चॅलेंजेस या भारतीय लोकशाही प्रशासन व्यवस्थेच्या समोर असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये भारतीय लोकशाही समोरील पहिलं आव्हान आहे ते म्हणजे सामाजिक असमानता. याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर पहिलं जे आहे याच्यामध्ये ते धर्मांधता आहे. लोकशाही समाज व्यवस्था जी आहे या लोकशाही समाज व्यवस्थांमध्ये सामाजिक विषमता असलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये धर्म, वंश, जात, पंथ, व्यवसाय इत्यादी जी कारणं आहेत या कारणांमुळे समाजामध्ये विषमता जी आहे ती विषमता निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारत असेल, अमेरिका असेल अशा लोकशाही देशामध्ये, इंग्लंड असेल, धर्मांधता आणि वर्णभेद जे आहेत ते वर्णभेद असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर उदाहरण घेतलं गेलं तर अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रामध्ये काळा आणि गोरा अशा प्रकारचा वर्णभेद आजही असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक अशा प्रकारचे ख्रिस्ती दोन पंथ हे ख्रिस्ती धर्माचे असून त्याच्यामध्ये पण दोन प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जर आपण पाहिलं तर सिया आणि सुन्नी हे जे इस्लामी पंथ आहेत याच्यामध्ये पण भेद असलेला आपल्याला दिसून येतो. भारतामध्ये जर आपण पाहिलं तर विविध याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हिंदुस्थानमध्ये जर आपण भारतामध्ये पाहिलं तर हिंदू मुस्लिम संघर्षातून देशाची फाळणी झालेली आपल्याला दिसून येते आणि धर्मांधतेमुळे लोक काय करतात की आपल्या धर्माचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसून येतात आणि याच्या माध्यमातूनच काय झालेलं आहे तर विविध प्रकारच्या दंगली या भारतामध्ये घडून आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर पुढचं आव्हान आहे ते म्हणजे जातीय राजकारण. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे विविध राजकीय पक्ष असतात हे राजकीय पक्ष काय करत असतात तर एखाद्या जातीला आपल्याकडे आकृष्ट करण्याचा आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपण जर पाहिलं तर या भारतीय लोकशाहीला या जातीयतेची लागलेली कीड असलेली आपल्याला दिसून येते. आपण जर पाहिलं तर काही भारतातील घटक राज्य आहेत या भारतातील घटक राज्यांमध्ये
काही जातींचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये कर्नाटक सारख्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर लिंगायत समाजाचा त्याच्यामध्ये प्रभाव असलेला दिसून येतो. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये रेड्डी समाजचा मोठ्या प्रमाणावरती प्रभाव असलेला दिसून येतो. त्याच्यानंतर केरळचा विचार केला तर नायर समाज आहे. त्याच्यानंतर बिहारमध्ये राजपूत आणि ब्राह्मण असतील. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये राजपूत असतील, जाट असतील किंवा गुजर असतील. त्याच्यामध्ये नंतर महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर ब्राह्मण असतील, मराठा असतील आणि लिंगायत असतील. अशा प्रकारे काय आहे तर जातीयतेचं राजकारण जे आहे ते राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही यांना घातक असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे लोकशाही समोरील काय आहे एक आव्हान असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर प्रादेशिक वाद, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकशाही राष्ट्रामध्ये प्रादेशिक असमतोल जो आहे तो प्रादेशिक असमतोल बिघडलेला आपल्याला दिसून येतो. आणि याच्यामध्ये जर आपण उदाहरण घेतलं गेलं तर प्रादेशिक असमतोलामुळे काय झालेलं आहे तर पाकिस्तान आणि भारत ही दोन राष्ट्र वेगळी झाली. त्याच्यानंतर पाकिस्तान आणि पाकिस्तानमधून बांगलादेश या देशाची निर्मिती झाली दिसून येते. भारतामध्ये जर आपण पाहिले तर लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये हा प्रादेशिकता हा मोठा अडसर असलेला दिसून येतो. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाषावर प्रांतरचना असेल, फुटीर वृत्ती असेल, अशा प्रकारचे घटक जे आहेत ते या प्रादेशिकतेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर सीमावाद असतील, मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र गुजरात असेल, पंजाब हरियाणा असेल, अशा प्रकारचे विविध राज्यांचे काय आहेत सीमावाद असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यानंतर जो पुढचा घटक आहे तो म्हणजे आर्थिक असमानता आणि दारिद्र्य. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आर्थिक असमानता असेल, आर्थिक विषमता असेल, बेकारी, दारिद्र्य या आर्थिक कारणांमुळे लोकशाही शासन पद्धती जी आहे ती लोकशाही शासन पद्धती अस्थिर आणि अयशस्वी होत असलेली आपल्याला दिसून येते. दारिद्र्य हा जो घटक आहे या घटकाचा लोकशाही शासन व्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय राजकारणाचा जर विचार केला आपण तर या भारतीय राजकारणावरती दारिद्र्याचा जो परिणाम आहे तो परिणाम मोठ्या प्रमाणावरती झालेला आपल्याला दिसून येतो. आर्थिक समता प्रस्थापित जर करायची असेल तर त्यासाठी शासनानं विविध कार्यक्रम आणि योजना हाती घेणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर भारतीय लोकशाही समोर पुढलं जे आव्हान आहे ते म्हणजे भाषेची समस्या. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण पाहतो की लोकशाही शासन पद्धतीमध्ये कारभार जो आहे तो एकाच भाषेतून चालविणं अधिक श्रेष्ठ म्हणजे सोपं असतं. परंतु राष्ट्रहिताचा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर एकाच राष्ट्रामध्ये एकच भाषा बोलणारे लोक जे आहेत ते लोक नसतात. त्याच्यामुळे काय होतं तर भाषेचा प्रॉब्लेम जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती निर्माण होत असतो. आपण जर पाहिलं तर भारतासारख्या देशामध्ये एकूण जवळजवळ 22 प्रमुख राष्ट्रीय भाषा असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय राज्य भाषा ज्या आहेत भारतामध्ये ते एकूण 22 असलेले आपल्याला दिसून येतात. आणि आपण जर पाहिलं तर जी भारतीय लोकशाही शासन व्यवस्था आहे या भारतीय लोकशाही शासन व्यवस्थेचा जो राज्यकारभार आहे तो राज्यकारभार हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमधून चालत असलेला आपल्याला दिसून येतो. आपण जर पाहिलं तर भारतामध्ये जवळजवळ 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्या 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची जी निर्मिती आहे ही निर्मिती भाषेच्या आधारावर झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं भाषा जी आहे ही भाषा या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये एक मोठी समस्या असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर निरक्षरता. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2011च्या जनगणनेचा जर विचार केला भारत देशाच्या तर जवळजवळ निरक्षरतेचं जे प्रमाण आहे ते 74.40% आणि 25.60 म्हणजे 74.40% लोक जे आहेत ते साक्षर आहेत आणि जवळजवळ 26% जनता जी आहे भारतातील ती 2011च्या जनगणनेनुसार निरक्षर असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच ही जी निरक्षरता आहे ही लोकशाही शासन व्यवस्थेसमोरील सर्वात मोठी अडचण असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर लोकशाही शासन व्यवस्थेसमोरील भारतीय लोकशाही शासन व्यवस्थेसमोरील सर्वात मोठी जर अडचण आपण पाहिली तर ती म्हणजे बेकारी आहे. आपण जर पाहिलं तर भारतामध्ये बेकारीची समस्या जी आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणावरती असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय लोकशाही समोरील सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे बेकारी असलेला आपल्याला दिसून येतो. भारतामध्ये सुशिक्षित आणि अशिक्षित अशा दोन प्रकारच्या बेकारी असलेल्या आपल्याला दिसून येते. म्हणजे बेकारीचे जे दोन प्रकार आहेत ते दोन प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये सुशिक्षित बेकार आणि अशिक्षित बेकार अशा प्रकारची बेकारीचे दोन प्रकार जे आहेत ते दोन प्रकार भारतामध्ये
किंवा भारतीय लोकशाही समोर असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर जो पुढचा घटक आहे आपला तो म्हणजे राजकारणामध्ये असणारं गुन्हेगारीकरण. आपण जर पाहिलं भारतासारख्या देशामध्ये तर राजकारणामध्ये असणारी गुन्हेगारीचे जे प्रमाण आहे ते गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सध्याची आपली लोकसभेची निवडणूक झाली 2019 साली. त्या 2019 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे 545 खासदार निवडून आले त्या 545 खासदारांपैकी जवळजवळ 450 जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, त्यांच्यावरती किमान एक तरी गुन्हा दाखल झालेला असलेला आपल्याला या आकडेवारीमधून दिसून येतो. त्याच्यानंतर जी दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली होती त्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 70 जागांसाठी जवळजवळ 810 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 129 उमेदवारांवरती गुन्हेगारीचा आरोप असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय आहे तर या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. एकूणच जर आपल्याला ही लोकशाही शासन व्यवस्था टिकवायची असेल, ही लोकशाही शासन व्यवस्था चांगल्या पद्धतीनं सुरळीतपणे चालवायची असेल तर त्याच्यासाठी काही उपाययोजना करणं आपल्याला गरजेचं असलेलं दिसून येतं. त्याच्यामध्ये मग लोकशाहीची प्रतिकात्मक उपाययोजना जी आहे, सुरक्षितता जर एखाद्या घटकाविषयी आपल्याला ठेवायची असेल तर त्याच्यासाठी आपण काही ना काही उपाययोजना करत असतो. तशा पद्धतीनं लोकशाही शासन व्यवस्था ज्याच्यामध्ये जर आपल्याला टिकवायची असेल तर त्याच्यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली उपाययोजना आहे ती म्हणजे लोकशाहीविषयी उत्साह आणि जागरूकता लोकांमध्ये निर्माण करणं अत्यंत महत्वाचं आहे. स्वातंत्र्य असेल, समता असेल, ही जी स्वातंत्र्य आणि समता जी आहे ती प्रस्थापित होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्या माध्यमातून लोकशाही संबंधीची जी इच्छा आहे ती इच्छा जनतेमध्ये निर्माण होणं आवश्यक असतं. लोकशाही शासन पद्धतीचा जर विचार केला आपण तर या लोकशाही शासन पद्धतीविषयी लोकांमध्ये प्रेम असेल, आपुलकी असेल किंवा निष्ठा असणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर व्यक्ती आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे जर व्यक्तीचा विकास करायचा असेल त्याचबरोबर राज्याचा जर विकास करायचा असेल तर यासाठी लोकशाही शासन पद्धती योग्य असलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच ती राजकीय जीवन प्रणाली बनली पाहिजे अशा प्रकारची भावना प्रत्येक जनतेमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये निर्माण होणं अत्यंत आवश्यक असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर समता प्रस्थापित करणं म्हणजे काय तर लोकशाही शासन पद्धती स्थिर आणि यशस्वी होण्यासाठी देशामध्ये राजकीय, आर्थिक आणि सामाजिक समता जी आहे ती समता प्रस्थापित होणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. मग देशातील सर्व नागरिक जे आहेत त्या सर्व नागरिकांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये निवडणूक लढवणं असेल, मतदान करणं असेल, एखादी राजकीय संघटना स्थापन करणं असेल, त्याचबरोबर राज्यकारभार पाहणं असेल, याविषयी सर्वांना समान संधी असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी लोकांमध्ये रोजगार निर्माण होणं गरजेचं आहे किंवा लोकांना व्यवसायाचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि याच्या माध्यमातून आर्थिक विषमता, दारिद्र्य आणि बेकारी यांचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न या प्रशासन लोकशाही शासन व्यवस्थेने केला पाहिजे. अशा प्रकारचा विचार याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकशाही शासन व्यवस्था जर टिकवायची असेल तर याच्यासाठी आपल्याला या उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर सुजाण, सुसंस्कृत आणि आदर्श नेतृत्व निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर लोकशाही शासन व्यवस्था या शासन व्यवस्थेचं जर यश कशावरती अवलंबून असेल तर ते राज्यातील नागरिकांचा जो दर्जा असतो त्या दर्जावरती अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर निर्भीड आणि स्वतंत्र निपक्षपाती प्रसार माध्यम ही देशामध्ये असणं, या व्यवस्थेमध्ये असणं गरजेचं असतं. आपण जर पाहिलं तर आज जर आपण पाहिलं तर एखादा न्यूज चॅनल घेतला तर तो एखाद्या राजकीय पक्षाचंच काम करत असतो की आहे की काय, अशा प्रकारची शंका मनामध्ये आपल्या उपस्थित होते. त्याच्यामुळं हे जे प्रसार माध्यम आहेत ही प्रसार माध्यम निपक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग मी म्हटल्याप्रमाणे सत्तेचं विकेंद्रीकरण जे आहे ते विकेंद्रीकरण लोकशाही शासन व्यवस्था टिकवायची असेल तर होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रभावी आणि शक्तिशाली विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे. या प्रशासन व्यवस्थेमध्ये जो राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षामध्ये विरोधी पक्ष प्रबळ असणं किंवा शक्तिशाली असणं अत्यंत गरजेचं आहे.
म्हणजेच काय आहे तर लोकशाही शासन व्यवस्था जी आहे ती लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा राज्यकारभार आणि लोकप्रतिनिधींची निवड करण्यामध्ये राजकीय पक्ष जे आहेत या राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. लोकशाहीमध्ये जर आपण पाहिलं तर राजकीय पक्ष निवडणुका लढवित असतात आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होतं तो पक्ष काय होत असतो तर सत्ता स्थापन करत असतो. अशा पद्धतीनं प्रभावी शक्तिशाली विरोधी पक्ष निर्माण करणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती करणं, त्याच्यामध्ये मी मग म्हटल्याप्रमाणे पहा की देशामध्ये विविध धर्म, वंश, जात पात, भाषा अशा प्रकारच्या देशामध्ये असतं. त्या तिथे राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता जी आहे ती टिकून राहणं कठीण असतं. भारतामध्ये जर आपण पाहिलं तर मग म्हटल्यामुळे मी प्रादेशिक भेद आहे, धार्मिक भेद आहेत, जातीय भेद आहेत, भाषा भेद आहेत. यामुळे राष्ट्रीय ऐक्य जे आहे हे राष्ट्रीय ऐक्याच्या एकात्मतेला तडा गेलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जरी म्हणत असलो भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे तरीही भारतामध्ये धर्मनिरपेक्षता जी आहे ती दिसून येत नाही, कारण विविध धर्मामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेढ निर्माण होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या सर्वांसाठी सर्वात महत्वाचं आहे की लोकशाही शासन व्यवस्था जर टिकवायची असेल तर आदर्श अशा प्रकारची राज्यघटना निर्माण करणं गरजेचं आहे. आणि त्या आदर्श राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय असेल आणि विकेंद्रीकरण अशा लोकशाही तत्वांचा स्पष्ट उल्लेख करणारी लिखित अशा प्रकारची राज्यघटना असणं आवश्यक असतं. आणि काय होतंय तर लिखित आणि ताठर अशा प्रकारची जर राज्यघटना असेल तर त्या लिखित राज्यघटनेमुळे नागरिकांना असणारे जे मूलभूत अधिकार आहेत, नागरिकांना असणारे संरक्षण असेल किंवा नागरिकांना असणारे स्वातंत्र्य असतील याचं संवर्धन होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्या माध्यमातून न्याय असेल, समता असेल आणि बंधुता असेल याचं स्पष्ट करून नागरिकांच्या स्वातंत्र्याचं संरक्षण जे आहे ते संरक्षण या भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा या राज्यघटनेच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारच्या लोकशाही शासन व्यवस्था जर टिकवायची असेल तर या विविध प्रकारच्या उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. एकूणच जर आपण आज आपण काय केलेलं आहे तर या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जो लोकशाही आपला पहिला घटक आहे त्याच्यामध्ये लोकशाहीचा विकास, त्याची तत्व, त्याचे प्रकार असतील, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारी लोकशाही समोरील आव्हानं असतील, लोकशाहीचे विस्तार क्षेत्र असेल आणि विकेंद्रीकरण असेल याच्याविषयीची माहिती जी आहे ती आपण या घटकाची या तासाला पाहिलेली आहे. जर कुणाला मी शिकवलेल्या घटकावरती काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. जर कुणाला या घटकावरती काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा. काय समजलं नसेल याच्यातलं ऐकताय का सगळे? समजलं सर. कुणाला काय प्रश्न असेल, शंका असेल तर तुम्ही विचारा मला. ठीक आहे, तर आपला जो पहिला याच्यातील घटक आहे तो लोकशाही हा या ठिकाणी आपला संपलेला आहे. पुढच्या तासाला आपण जो आपला पुढचा दुसरा घटक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ग्रामीण आणि नागरी याच्याविषयीची माहिती आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. ओके, धन्यवाद.